मी लागतो नादाला, चल मी लागतो नादाला, चल मी तुझ्या नादाला लागतो. त्या बंधू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील. त्या बंधू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील. आता नाव घेऊन बोलतोय मी, भोसडीच्या भोसडीच्या भोसडीच्या. चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू. बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्पा बसायचं. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची. ती बंदूक तुझ्या ढोण्यात घातली जाईल, ती बंदूक तुझ्या ढोण्यात घातली जाईल. ही भाषा नाही करायची शिवसैनिकाची, शिवसैनिकाची, शिवसैनिकाची. ठाकरेंचा पक्ष पुन्हा फुटला. पुन्हा 6 खासदार ठाकरेंची साथ सोडून गेले. पुन्हा पॉलिटिकल कल्लोळ सुरू झाला. पण या सगळ्यात एका माणसाचा तोरा, एका माणसाचा तिखटपणा, एका जिगरबाज दोस्ताची दोस्ती तशीच आहे. ते म्हणजे ठाकरेंचे अजीज दोस्त संजय राजाराम राऊत. सौ दाऊद एक राऊत अशी बिरुद सध्या संजय राऊतांना दिली जात आहेत आणि त्याला कारणही तसंच ठरलंय. आज संजय राऊतांनी कशी धाय फायरिंग केली आहे, गद्दारांचा कसा समाचार घेतलाय, पाहुयात या रिपोर्ट मधून. मी लागतो नादाला, चल मी लागतो नादाला, चल मी तुझ्या नादाला लागतो. त्या बंधू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील. त्या बंधू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील. आता नाव घेऊन बोलतोय मी, भोसडीच्या भोसडीच्या भोसडीच्या. चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू. बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्पा बसायचं. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची. ती बंदूक तुझ्या ढोण्यात घातली जाईल, ती बंदूक तुझ्या ढोण्यात घातली जाईल. ही भाषा नाही करायची शिवसैनिकाची, शिवसैनिकाची, शिवसैनिकाची. नमस्कार, मी मृणाली पिळणकर. संजय राऊत यांच्या रोजच्या पत्रकार परिषदा आणि जाहीर सभांमधील वक्तव्य ही नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून देत असतात. अलीकडच्या काळात खासदार संजय राऊत यांनी बंडखोर खासदार आणि राजकीय विरोधकांवर अत्यंत तिखट, आक्रमक आणि बोचऱ्या शब्दात हल्लाबोल केला. त्यांनी संजय दिना पाटील यांच्या संदर्भातील एका घटनेवरून विरोधकांना थेट आव्हान दिलंय की बंदुकीची भीती दाखवणाऱ्यांना त्यांच्याच भाषेत सडोतोड उत्तर दिलंय. पक्षाशी गद्दारी करून दुसऱ्या गटात सामील झालेल्या 6 खासदारांचा समाचार घेताना संजय राऊत यांचा संयम सुटल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी जाहीर मंचावरून अत्यंत संतप्त भाषेत या खासदारांचा उद्धार केलाय. विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या शक्ती प्रदर्शनाला आणि धमक्यांना आपण अजिबात घाबरत नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी अत्यंत आक्रमक शब्दांचा वापर केलाय. महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत अशा प्रकारच्या भाषेवरून नेहमीच वाद होत असले तरी संजय राऊत यांनी आपल्या आक्रमक शैलीनं शिवसैनिकांमध्ये नवा उत्साह भरण्याचा प्रयत्न केलाय. रोज सकाळी माध्यमांसमोर येऊन विरोधकांना डेली डोस देणं ही संजय राऊत यांची खासियत मानली जाते आणि आजही त्यांनी तोच सिलसिला कायम ठेवत विरोधकांची पळताभुई थोडी केली आहे. मी लागतो नादाला, चल मी तुझ्या नादाला लागतो. त्या बंधू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील. आता नाव घेऊन बोलतोय मी, भोसडीच्या. चल, हे शिवसैनिकांना बंदुका दाखवू नकोस तू. मी इथेच आहे भांडुपला. मी कधी या भाषेचा वापर करत नाही. बंदूक काय दाखवतो साल्या तुम्हाला? शिवसैनिकांना बंदूक दाखवतो गद्दार माणूस. हे धंदे करायचे नाही. गद्दारी केली आहे ना, 50 कोटी गिळले आहे ना, मग नीट गप्पा बसायचं. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची. ती बंदूक तुझ्या ढोण्यात घातली जाईल. चला, मला बोलायचं आहे ते बोललोय मी. ही भाषा नाही करायची शिवसैनिकाशी. बंदूक काय दाखवतो तू आम्हाला? सिक्युरिटी काढून ये जी तुला Z+ काय दिली आहे ना. चल आता बघतो मी तुमचं संजय दिना पाटलांना थेट आव्हान आहे. अरे सोड रे, गद्दारांना आव्हान आहे माझं. हे काय आम्हाला बंदूक दाखवतात साले? हे बंदुका दाखवतात का आम्हाला? काही लॉ अँड ऑर्डर आहे की नाही मिस्टर फडणवीस? अमित शहाच्या नावावरती, जीवावरती आमच्या दादागिऱ्या करू नका गुजरातांच्या. चला, अरे सोड रे एकनाथ शिंदे. अरे सोड रे एकनाथ शिंदे. तू काय एकनाथ शिंदे करतो? चल. राऊतांनी ज्या खासदाराची पारं काढली तो खासदार आधी आम्ही फोन केल्यावर म्हणत होते मी बाथरूम मध्ये आहे, नंतर मात्र लपून छपून शिंदे सेनेत गेले. तेव्हा माध्यमांशी कसं बोलावं याचं साधं भान संजय दिना पाटलांना कळत नव्हतं.
धर्माधिकारी बोलतोय LS मराठीमधून. हा. तुम्ही मुंबईत आहात का दिल्लीत आहात? मुंबईत आहे, बोला काय काम आहे? काम नाही, ते बातम्या सुरू आहेत ना, म्हणून मला कन्फर्म करायचं होतं. हा. मग आता घरी येता, मला बाथरूम मध्ये आहे. इकडे येता बघायला का कसं येतं, काय करता? आता कसं proof विचारलं करू? तुम्हाला सर, व्हिडिओ कॉल काय करू शकत आता? हा, विचारलं हे पाहिजे विचारलं असेल तर या इकडे, मी व्हिडिओ फोटो काढून पाठवू का? नाही मी विचारलं तुम्हाला. संजय दिना पाटलांच्या या भाषेमुळे आणि या माजामुळेच कदाचित संजय राऊतांनी त्यांना कळेल अशा भाषेत त्यांचा समाचार घेतलाय. त्या बंधू बिंदू काय आहेत ना, आम्हाला दाखवू नको संजय पाटील. आता नाव घेऊन बोलतोय मी, भोसडीच्या. चल, शिवसैनिकांना बंदूक दाखवतो, गद्दार माणूस. परत ही भाषा करायची नाही बंदुकीची. ही बंदूक तुझ्या ढोण्यात घातली जाईल. अरे सोड रे एकनाथ शिंदे, अरे सोड रे एकनाथ शिंदे. तू काय एकनाथ शिंदे करतो रे? चल. महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष आणि पक्षफुटीनंतर दोन्ही गटांमधील संघर्ष हा दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसून जे नेते बाहेर पडले, त्यांच्यावर शिवसैनिक आणि निष्ठावंत नेते प्रचंड संतापलेले आहेत. संजय राऊत यांनी याच जनभावनेला वाचा फोडताना विरोधकांवर शब्दांचे आसूड ओढले. बंडखोर नेत्यांकडून सातत्यानं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर टीका केली जाते. त्याला उत्तर देताना संजय राऊत यांनी भाषेची मर्यादा ओलांडत विरोधकांना थेट इशारा दिलाय. बंदुकीचा धाक दाखवून किंवा पोलिसांचा वापर करून आम्हाला दाबता येईल अशा भ्रमात विरोधकांनी राहू नये असं राऊत यांनी ठणकावून सांगितलंय. त्यांच्या वाटेला जाणाऱ्यांना शिवसेना आपल्या स्टाईलनं उत्तर देईल असा इशारा या वक्तव्यातून देण्यात आलाय. फुटीर खासदारांनी ज्या प्रकारे पक्षाशी आणि मतदारांशी प्रतारणा केली त्याला जनता कधीही माफ करणार नाही आणि आगामी काळात त्यांना त्यांची जागा दाखवून दिली जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय. या संपूर्ण वादाच्या केंद्रस्थानी असलेली भाषा ही जरी वादग्रस्त वाटत असली तरी राजकीय वर्तुळात त्यांचे विविध अर्थ काढले जात आहेत. संजय राऊत यांच्या या वक्तव्यांमुळे महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोश निर्माण झालाय, तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षानं या भाषेवर तीव्र आक्षेप घेतलाय. संजय राऊत हे महाराष्ट्राची राजकीय संस्कृती खालावत असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. मात्र राऊत यांच्या मते जे लोक गद्दारी करतात आणि सत्तेचा गैरवापर करून धमक्या देतात त्यांना सरळ भाषेत समजत नाही. त्यांच्यासाठी हीच भाषा योग्य आहे. रोजच्या पत्रकार परिषदेत होणाऱ्या या आरोपांमुळे राजकीय वातावरण कमालीचं तापलंय. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्ह आहेत. राऊत यांनी घेतलेली ही आक्रमक भूमिका पक्षाला मजबूत करण्यासाठी की केवळ प्रसिद्धीसाठी यावर उलटसुलट चर्चा सुरू आहेत. परंतु या विधानामुळे विरोधक बॅकफूटवर आले असून त्यांना प्रत्येक आरोपाला उत्तर देणं भाग पडतंय हे नाकारता येत नाहीये. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.